त्यांना काय वाटतं की हे एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी किंवा शिवसेनेसाठी फायदा होईल? हे पण राजकीय दृष्ट्या काय व्हायचं ते होऊन जाईल. चांगलं होईल, वाईट होईल, भलं होईल, वाटोळ होईल, जे व्हायचं ते होईल. पण एक मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका, आणि त्यातल्या त्या ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटतं काही माझी एकट्याची नव्हे तर तमाम महाराष्ट्राची माझी तीच भूमिका आहे. आता या सगळ्या प्रक्रियेवर महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली की आता दोघे एकत्र येणार, तुम्ही पण त्याच्या पद्धतीनं हे करताय. हो, आता सत्ताधारी मात्र यावर बिथरतील का? मला वाटतं त्यांना बिथरवण्यासाठी किंवा त्यांना फक्त त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी हा मोर्चा नाहीये. आणि आम्हाला ते बिथरतील किंवा नीट व्यसन घातल्यावर जसे चालतील तसे चालतील याच्यापेक्षा मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे. आम्ही काय कोणाला बिथरवण्यासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी नव्हे, तर या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अपेक्षा आहे त्या दृष्टीनं काम करावं या हेतून या सगळ्या भूमिका होतील असं मला तरी वाटतं. या ठाकरे बंधूंच्या या सोबत येण्यावरून शरद पवारांनी देखील वक्तव्य केलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलं. मला असं वाटतं एक शरद पवार साहेब या महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणायला काहीच हरकत नाही असे नेतृत्व आहे. ते पक्षाच्या पुढे जाऊन विचार करणारे नेते आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्या अशा पद्धतीने इच्छा अपेक्षा असणं ह्या एकदम मला असं वाटतं योग्य आहेत.